आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी आणि पोस्टामध्ये नवीन खाते उघडणाऱ्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायचे असतील आणि त्याचबरोबर त्या पैशांचा चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सर्वात चांगला व फायद्याचा पर्याय ठरू शकतात। कारण पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर केंद्र सरकारची हमी असते, त्यामुळे गुंतवणूकदाराचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात। त्यामुळे सध्या बहुतेक लोक बँकेऐवजी भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्यास व तसेच खाते उघडण्यास प्रथम प्राधान्य देत आहेत। सध्याच्या काळात बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगले व्याज देखील मिळते। त्याशिवाय पोस्ट ऑफिस गुंतवणूक सुरक्षित आहे आणि हमी परतावा देते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। अशातच पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी मोठी खुशखबर। पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या खातेदारांसाठी एक चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे। खातेदारांना आता पोस्टातील आपल्या लहान सहान कामांसाठी तेथील लांबच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही। कारण इंडिया पोस्टने अधिकृतपणे डाक सेवा 2.0 हे नवीन मोबाईल ऍप लॉन्च केले आहे। या नवीन ऍपमुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांचे काम अधिक सोपे होणार आहे। या नवीन ऍपद्वारे तुम्हाला घरबसल्या मोबाईल फोनवरून मनी ऑर्डर, पार्सल ट्रॅकिंग, इन्शुरन्स पेमेंट, तक्रार नोंदवणे आणि इतर अनेक कामे करता येणार आहे। इंडियन पोस्ट ऑफिसने या नवीन डाक सेवा 2.0 ऍपची माहिती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वरून सोमवारी म्हणजेच सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी आपल्या सर्व ग्राहकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डाक सेवा 2.0 ऍप एकूण 23 भारतीय भाषांना सपोर्ट करेल, ज्यामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू, गुजराती, बंगाली, तामिळ यासारख्या प्रमुख भाषांचा समावेश आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।